शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहामध्ये शिवमहोत्सव आयोजित करण्यात आला। शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आजी माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं दरवर्षी याचं आयोजन करण्यात येतं। यंदा शिवमहोत्सवाचं हे 19वें वर्ष होतं। या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, गृह विभागाचे उपसचिव विजय पवार, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, डॉक्टर PT गायकवाड, डॉक्टर DK गायकवाड, प्राचार्य डॉक्टर सरदार जाधव, डॉक्टर रोहित कोळेकर, डॉक्टर RD मोरे, शिवमहोत्सवाचे संकल्पक डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, सिद्धार्थ शिंदे, सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना शिव जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। याचबरोबर शैक्षणिक, प्रशासकीय, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील एकूण 31 मान्यवरांना शिवगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं। यावेळी बोलताना प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांनी अलीकडच्या काळात अनेक वाईट घटना घडत असून मानवी मूल्य पायदळी तुडवली जात आहेत। अशा काळात शिवमहोत्सव आयोजित करून एक चांगलं काम होतंय हे कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं। यामध्ये डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। अमित माळकरी यांनी यावेळी कलाविष्कार सादर करत शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं। हा कलाविष्कार पाहून सर्वजण भारावून गेले। लोकशाहीर रणजित कांबळे यांनी शिवरायांवरील पोवाडा सादर केला, तर गायक डॉक्टर उत्कर्ष शिंदे, गायिका अक्षता सावंत यांनी हिंदी मराठी गीतं सादर करून कार्यक्रमात रंग भरला।